एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आणि हा आज श्रावण सोमवार आहे. सो माझा लग्नानंतरचा पहिला श्रावण सोमवार आहे. तर मी बाहेर नाही पूजा करायला चालली मंदिरात, तर मी घरीच पूजा करते. तर तुम्हाला दाखवते मी पूजा कशी करते आणि पूजा कशी करायची ते. चला बघूया. सर्वात आधी ना रांगोळी काढून घेतली आहे. आधी आपण गणपतीचा अभिषेक करून घेऊ. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. स्वच्छ कपड्याने आपण पुसून घेऊ. पूजा करून घेऊ आपण गणपतीची हळदी कुंकू लावून. आणि आपण आता शिवलिंगाची पूजा करू. आपण याचा पण आधी अभिषेक करून घेणार आहे शिवलिंगाचा. शिवाय ओम नमः शिवाय. 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 अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ आपण पुसून घेऊ. चंदन लावून घेणार आहे. हळद कुंकू लावायचं नाही आपण शिवलिंगाला. थोड्याशा अक्षदा व्हायच्या. फुल वाहताना व्हाईटच फुल व्हायचंय. नंतर हे जे बेलपान आहे हे अखंड जे बेलपान असेल ना ते व्हायचं आणि ते वाहताना ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचं. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फुल वांगायचंय. गणपतीसाठी दुर्वा होते, दुर्वा वांग घेतले आणि गणपतीला नैवेद्य दाखवला गुळ आणि खोबऱ्याचा. पूजा झाल्यानंतर आपण दिवा लावून घेऊया. ओवाळून घ्यायचंय. साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि जेव्हा रात्री उपास सोडणार तेव्हा गोड काहीतरी करून नंतर उपास सोडायचा. आणि आज तांदूळची शिवमोठ आहे, तर शिवमोठ आपण वाहून घेऊ. आपण